नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी चालू आहे. त्यामध्ये मराठवाड्यात जास्तीची आहे, विदर्भात सुद्धा जास्तीची आहे. धाराशिव जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, या भागामध्ये बरीचशी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेतीमधले पिकं वाहून गेले, त्यानंतर माती सुद्धा काही काही शेतकऱ्यांची वाहून गेली, अशी परिस्थिती आहे. आता या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी खतं असतील, बी बियाणं असतील, फवारण्या असतील, असा जो काही सर्व खर्च केलेला आहे. आता खर्च केलेला असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, काही शेतकऱ्यांनी भरलेला नसेल. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्यांच्या मनात असेल की आता आपण या पीक विम्याचा क्लेम केला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का, किंवा काही शेतकऱ्यांनी भरलेला नसेल तर मग आता आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का, अशा विचारात बरेचसे शेतकरी असू शकतात. आणि त्याचबद्दलची आपल्याला माहिती बघायची मित्रांनो, की जर नुकसान झालं असेल तर क्लेम करावा का, क्लेम करता येतो का, किंवा क्लेम केला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, यावर्षी सुधारित पीक विमा योजना आणलेली आहे. आता सुधारित म्हणल्याच्या नंतर त्यामध्ये काहीतरी नवीन वेगळ्या सुधारणा व्हायला पाहिजे, कारण नाव सुधारित आहे. मात्र त्यामध्ये सुधारणा तर काही नाही झाली, पण अधोगती बरीचशी झालेली आहे. कारण जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, असे जे काही महत्वाचे ट्रिगर होते की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता, आणि मागच्या वर्षीचा तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो हा यील्ड बेस मिळालेला नाही, तो कमी शेतकऱ्यांना मिळाला आहे. म्हणजे काढणीच्या नंतरचा कापणी अहवालावर जो मिळतो तो कमी प्रमाणात मिळाला आहे, आणि जास्तीत जास्त जो पीक विमा मिळाला आहे तो आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गतचा. आता यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वैयक्तिक शेतकरी सुद्धा त्यासाठी क्लेम करू शकत होता, आणि क्लेम केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचा पाहणी होत होती, पंचनामा होत होता, आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायची. आणि जर त्या मंडळामध्ये 50% पेक्षा जास्त तक्रारी आल्या तर मोजका रॅन्डम सर्वे व्हायचा, पाहणी व्हायची, आणि सरसगट मग त्या मंडळाला ती जी स्थानिक नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई ती दिल्या जायची. मात्र आता यावर्षी जी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, मग आता या शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आपण क्लेम करावा का. क्लेम करता येतो, क्लेम करायला काही अडचण नाही. बरं, क्लेम केला तर तुमची कोणी पाहणी करायला येईल का, अजिबात येणार नाही. कारण तो ट्रिगरच यामध्ये नसल्यामुळे नुसती तक्रार दाखल करता येते. कारण या वर्षीचा जो काही पीक विमा आहे, तुमचं काढणी पश्चात म्हणजे काढणीच्या नंतर जो काही पिकाचा अहवाल आहे त्यामध्ये उत्पादनामध्ये घट आली तरच पीक विमा मिळणार आहे. आणि सरकारनं ठासून सांगितलेले की आता ह्या ज्या काही नुकसानी होत्यात या नुकसानी सुद्धा त्या पिकाच्या शेवटपर्यंत म्हणजे काढणी पश्चात पर्यंत त्याचा परिणाम मिळतो. आता समजा ज्या शेतकऱ्यांचं एखाद्या मंडळामध्ये 4 गावामध्ये नुकसान झालेलं आहे, आणि पीक कापणी अहवाल ज्या गावामध्ये नुकसान झाले त्या गावात केलाच नाही, दुसरीकडेच केला, तर मग ज्यांचं नुकसान झालंय त्यांना काही मिळणार आहे का, तर अजिबात मिळणार नाही. मग त्यांनी तक्रार जरी केली तरी त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून काहीच मिळणार नाही. म्हणून तक्रार करून सुद्धा काहीच फायदा नाही. तरी पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असतील, करायला काय अडचण नाही. मात्र शेतकरी मित्रांनो, जी काही नुकसान भरपाई मिळेल ती आता ज्यांनी पीक विमा भरला त्यांना तीच, आणि ज्यांनी भरला नाही त्यांना तीच. फक्त पीक कापणी आधारावर जो काही उंबरठा उत्पादनात घट आली तर पीक विमा भरणाऱ्यांना फायदा होऊ शकतो, आणि ज्यांनी भरला नाही त्यांना होऊ शकत नाही. मात्र मागच्या वर्षीचा अंदाज असा सांगतो की पीक कापणी आधारावर जे काही उंबरठा उत्पादनात घट आली त्या माध्यमातून सगळ्यात कमी पीक विमा आलेला आहे. मग आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी महत्वाची गोष्ट, आता जे काही शासनानं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या नुकसानीचा पंचनामा करून घ्यायचा. त्याची दखल घेतली का, त्याची नोंद घेतली का, आणि नोंद घेतल्याच्या नंतर त्या जे काही त्यांनी नोंद घेतलेली आहे त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवा, किंवा त्याचा फोटो काढून ठेवा. म्हणजे होतंय काय, बऱ्याच वेळा शेतकरी तक्रार करतात, त्याचा पंचनामा होतो, मात्र पुढच्या वर्षी त्यांना पीक विमा मिळत नाही. तसा तर पीक विमा लवकर मिळायला पाहिजे.
पण तो मिळत नाही. मग ती नुकसान भरपाई पुढच्या वर्षी मिळते आणि मग आपल्याला वाटतं बाकी शेतकऱ्यांना आली, आपल्याला का आली नाही, आपल्याला का आली नाही. तर त्याचे मूळ कारण हे आहेत की आपला पंचनामा होतो मात्र आपली दखल घेतली जाते का हे सुद्धा पाहणं आपलं काम आहे. त्यामुळे तक्रार करून कोणताही फायदा नाही. तक्रार करायला हरकत नाही, मात्र तक्रार केली तरी आपल्या शेतीचा नुकसानीचा पंचनामा करायला कोणीही येणार नाही, अशी ही या वर्षीची परिस्थिती आहे. कारण ते सर्व ट्रिगर हटवल्यामुळे फक्त पीक कापणी आधारावरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना तक्रार करायची ते करू शकता, ज्यांना नसेल करायची त्यांनी नका करू. मात्र आपले पंचनामे करून त्याची दखल घ्यायला लावा, त्याची नोंद घ्यायला लावा आणि त्याची एक पावती आपल्याकडे असू द्या. अशी ही महत्वाची माहिती होती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या जवळील सर्व शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.